मराठी माणूस उद्योग व्यवसायात कमी पडतो, त्याला व्यवसाय जमत नाही असा एक न्यूनगंड आहे। हाच न्यूनगंड दूर करण्याचा प्रयत्न, त्याला छेद देण्याचा प्रयत्न हा एबीपी माझा करत आहे। बिग बॉस या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण असेच एक उद्योजक जे यशस्वी आहेत, शून्यातून ज्यांनी विश्व उभं केलं आहे, अशा अशोक खाडे यांना भेटणार आहोत। अशोक खाडे हे नाव तसं खूप चर्चेतलं नाही, पण निश्चितच ते ज्या क्षेत्रात वावरतात त्या क्षेत्रातलं हे बलाढ्य असं नाव आहे। दास ऑफशोर्स नावाची कंपनी आहे। दास हे नाव तसं बंगाली वाटतं, मात्र कंपनी आहे मराठी माणसाची। दास या 3 अक्षरांमध्ये दत्तात्रय, अशोक आणि सुरेश या 3 भावांची नावं दडलेली आहेत। 18 वर्षापूर्वी सुरू झालेली ही कंपनी आज कोट्यावधीचा आंतरराष्ट्रीय टर्नओव्हर करते। अशोक खाडे सर आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या यशामागचं काय गणित आहे आणि कशा पद्धतीची आव्हानं त्यांनी पेललेली आहेत, कशा पद्धतीच्या संकटांना त्यांनी सामोरं गेलेले आहेत। अशोक खाडे सर आपल्याबरोबर आहेत। खाडे सर, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत। आपण ज्या कंपाऊंडमध्ये आत्ता आहोत ती सुरुवात तुमच्या उद्योगाची, पण एखादी उद्योग उभा राहतो तो काही इतक्या सहजतेनं उभा राहत नाही, त्यामागे कष्ट असतात आणि अनेक आव्हानं असतात जी पेललेली असतात, ती सोडवलेली असतात। कशा पद्धतीनं ही संस्था उभी करावी, ही कंपनी सुरू करावी कल्पना सुचली? सुरुवातच अशी झाली की आम्ही तिघे बंधू माझवडकमध्ये काम करत होतो। 1972 साली माझ्या मोठ्या बंधूंना सिल्वर मेडल मिळालं होतं वेल्डिंगमध्ये। मी डिझाईन ड्रॉइंग ऑफिसला काम करत होतो। त्यानंतर ह्या 2 भावांचं स्किल माझवडकमध्ये बघत असताना काही व्यक्ती अशा भेटल्या माझ्या आयुष्यामध्ये की त्यांनी सांगितलं की अरे अशोक, तुझ्या घरामध्येच सर्व व्यवसाय दडलेला आहे, तर तू काय ते स्टार्ट कर असं। पण ते स्टार्ट करण्यासाठी म्हणजे इट वॉज नॉट दॅट पॉसिबल ॲक्च्युली, कारण 10 बाय 10च्या रूममध्ये आम्ही विकुळीला राहणारे तिघे बंधू, त्यानंतर आमच्या 3 बहिणी, परत दुसऱ्या आलेल्या परत 4 चुलत बहिणी, हा सगळा संसार बघत असताना जॉब एवढा म्हणजे गव्हर्नमेंटचा जॉब सोडायचा आणि कंप्लीट करायचा नाही। पण तुम्ही नोकरी करत होतात, मराठी माणूस मुख्यतः छान नोकरी मिळाली आहे, सरकारी नोकरी असेल तर कशाला उगाचच व्यवसायाच्या धंद्यात पडा आणि कशाला उगाचच त्या कटकटी घ्या, अशी एक मानसिकता असते। तुम्हाला असं नाही वाटलं की बरी नोकरी, आपली सरकारी नोकरी आहे, खूप चांगलं काम होत आहे, कशाला उद्योगात पडावं? मी माझवडकमध्ये डिझाईन ड्रॉइंग ऑफिसला होतो। डिझाईन ड्रॉइंग ऑफिसमधून मी 1 वर्ष वेस्ट जर्मनीला गेलो आणि वेस्ट जर्मनीवर मी परत आलो। वेस्ट जर्मनीवरून परत आल्यानंतर मी सबमरीन क्वालिटी कंट्रोलला एक 10 वर्ष काढली आणि तिथे एका जर्मनचा मी पगार बघितला। तो पगार म्हणजे त्याचा 1 महिन्याचा पगार माझा 1 वर्षाचा पगार होता। आणि मग त्याच वेळी मला वाटलं की आता हे माझवडक सोडायला पाहिजे असं एकदम अगदी। तो लुडविक म्हणून माणूस होता तो, आणि त्याचे काम करण्याची तो आणि आम्ही काम सर्वसाधारण सेमच करत होतो एकदम अगदी। पण ते असं वाटलं की मग नको आता हे ते असं म्हणजे फुकटचं हे 2 तास ट्रेनमध्ये, परत 2 तास संध्याकाळी ट्रेनमध्ये, 1 तास बसमध्ये, म्हणजे आयुष्यातले 5 तास असे फुकट जातात एकदम अगदी। त्यापेक्षा हे फुकट तास आपण जर इकडे कन्वर्ट केले तर कदाचित मी काहीतरी मोठा होईल असं गणित करत 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 मग मी आणि माझ्या बाबतीत तर मी असंच ठरवलं होतं की एक 70 वर्षाचं असं पोकळ बांबूसारखं आयुष्य जगण्यापेक्षा ना 40 वर्षामध्ये मेलो तर काय फरक पडत नाही, ते दनादन उचलून टाके एकदम, जय हिंद जय महाराष्ट्र, त्या विषयावरतीच मी जोरात पुढे गेलो। किती साली आले अण्णा मुंबईमध्ये? अण्णा आमचे आले 71 साली। 71 साली आले मुंबईला। ते कुर्ल्याला एका तक्क्यावाडच्या तिथे ते खानावळ खात होते। त्याला जागा नव्हती झोपायला, त्यावेळेला ते एका स्टेअरकेस खाली झोपत होते, मी वरांड्यामध्ये झोपत होतो। असं माझं फर्स्ट इयर सायन्स इथे कंप्लीट झालं। अगदी म्हणजे तुम्ही इंजिनियर झालास ते मुळात कुठेतरी वरांड्यात राहून, स्टेअरकेस खाली झोपून, आणि तुमच्या या भावांनी कष्ट करून आज जे काही निर्माण केलं आहे ते आपण बघू शकतोय। तो काळ ज्या वेळेला मुंबईत कुणीच नव्हतं आणि त्यातून उभं राहायचं होतं, त्यातून उभं राहायचं म्हणजे खरं म्हणजे हे सर्व श्रेय अण्णालाच जातं एकदम। म्हणजे ह्या माणसाने ज्यावेळेला माझवडकमध्ये अप्रेंटिस केली वेल्डरची, स्लोली मला घेऊन आले, त्यानंतर मग सुरेशला घेऊन आले। मी आलो त्यावेळेला आमच्याकडं रूम नव्हती एकदम आधी, आणि आम्ही दोघेही खानावळ खात होतो। मी त्यावेळेला कॉलेजला होतो, सुरेश कॉलेजला होता, आम्ही अप्रेंटिस म्हणून लागलो होतो नुकतंच एकदम आधी माझवडकमध्ये। आणि खरं म्हणजे मी तसं मेडिकल स्टुडंट होतो एकदम अगदी, पण मला मेडिकलला फोर्सफुली जाता नाही आलं। मग मला माझवडकमध्ये ड्रॉक्समॅनच्या अप्रेंटिसशिपला घातलं। सुरेश विजिटेला 2 वर्ष, सुरेशने विजिटेच्या 3 सेमिस्टर कंप्लीट केलेला मुलगा, त्याला फोर्सफुली आम्ही माझवडकला घातलं। त्याची फी नाही भरू शकलो मी सुरेशची, तो आता सध्या आमदार आहे तो। अगदी एक काळ असा होता की ज्या वेळेला तुम्ही भावाची फीजही भरू शकला नाही, तुम्हाला शिकता आलं नाही, घरात पैसा नव्हता म्हणून,
आज आपण कर्मचारी बघतोय इथे मोठ्या संख्येने. किती कर्मचारी काम करतात दास ऑफशोर्सला? जवळजवळ समुद्रात आणि ऑनशोर ऑफशोर मिळून माझी स्ट्रेंथ आता ह्या वर्षी जवळजवळ एक 3,500-4,000 हजारापर्यंत स्ट्रेंथ. मी ऐकून आहे जे काही 4-1 हजार कर्मचारी आहे तुमच्याकडे, त्यात अनेक हायली क्वालिफाईड असे. तुम्हाला इंजिनियर नाही होता आलं किंवा सुरेशजींना इंजिनियर नाही करता आलं, पण तुमच्याकडे अनेक मोठे इंजिनियर्स आहेत. काय काय शिकलेले आणि किती लोक आहेत असे हायली क्वालिफाईड? माझ्याकडे जवळजवळ आता म्हणजे डिग्री होल्डरच माझ्याकडे जवळजवळ एक सर्वसाधारण 137-138 डिग्री होल्डर आहेत काम करतात. ओके, इंजिनियर्स असलेले. बीटेक, एमटेक? बीटेक आहेत, एमटेक आहेत, काही IITचे आहेत, काही बी मेकॅनिकल आहेत, काही व्हिजिटेचे आहेत, असं एकदम काही MITचे आहेत, पुण्याचे आहेत. पहिलं जे काम मिळालं दास ऑफशोर्सला ते कसं मिळालं? पहिलं काम म्हणजे खरं म्हणजे आम्ही माजवाडामध्येच होतो. माजवाडामधून नावा यार्ड एक काम चालू झालं होतं. नावामध्ये एक साऊथ इंडियाचा एक कॉन्ट्रॅक्टर होता, त्याला लोकल प्रॉब्लेम झालं होते बरं. नाव्याला. त्या लोकल प्रॉब्लेममुळे तो सोडून गेला होता. बरं. आणि तो सोडून गेल्यानंतर हा जॉब पुणे कंप्लीट करायचा म्हणून माजगावने आमच्याबरोबर ट्राय घेतला पाहिजे दास ऑफशोर इंजिनिअरिंग करून. बरं. आणि तोच पहिला जॉब मला 1,82 लाखला मिळाला. ओके, मग तो जो एवढा मोठा जॉब मिळाला त्याच्यासाठी भांडवल कसं उभं केलं तुम्ही? त्याच्यासाठी काही भांडवल नव्हतं. त्यांनी मला जॉब दिला, दास ऑफशोर होता. आमच्या तिघा भाऊंचं फक्त त्यामध्ये पोटेन्शियल होतं की ह्या तिघा भाऊ जॉब कंप्लीट करतील एकदम असे. मग मी ज्यावेळेला जॉब मिळाला तेव्हा मेमकोसारख्या एका कंपनीमध्ये गेलो. त्यांना सांगितलं जॉब मिळाला साहब, मेरे को कुछ रेक्टिफायर दे दो, मेरे को कुछ वेल्डिंग केबल दे दो वगैरे. आणि तसं माझ्या अण्णांचं नाव खूप इंडस्ट्रीमध्ये मोठं होतं त्यावेळेला, खूप मोठं होतं. त्यांनी फक्त अण्णाचं नाव बघून मला रेक्टिफायर केबल वगैरे फुकट दिलं एकदम. म्हणजे असं कोणी विचारलं नाही की तुम्ही पैसा देतो बातमी द्यायला, असं कोणी विचारलं नाही. मग सगळा माल उधारीवर उतरला त्यावेळेला? उधारीवर उचलला. पहिल्या महिन्याचं बिल झालं तेच लाखोच्या आसपास झालं एकदम. आणि बँकेमध्ये त्याच वेळेला मी खातं काढलं होतं फेब्रुवारीला. जानेवारीला जॉब मिळाला, फेब्रुवारीला खातं, जानेवारीच्या 27-28 मी खातं काढलं होतं 500 रुपये. मी फेब्रुवारीमध्येच बँकेमध्ये ₹1,00,000 बघितले की जे गणितामध्ये फक्त सोडवताना मी बघत होतो. तसं हा झाला यशाचा प्रवास. सुरू केलं, काम मिळालं, त्यातून आज नाही काही तर 700-800 कोटी रुपयांचा टर्नओव्हर असलेली कंपनी म्हणून आपण बघतो. पण या कंपनीच्या मुळाकडे जर आपण गेलो तर तुमच्यातला तो अगदी गावरान माणूस जो आहे तो पाहायला मिळतो. आजही वटवृक्ष जरी तुम्ही उभा केलेला असला तरी मुळं घट्ट जमिनीशी आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून तुम्ही येतात. तुमचा जो पश्चिम महाराष्ट्रातला आणि बाणपणीचा प्रवास आहे तो आपण जाणून घेऊ, पण त्या अगोदर एक घेऊ छोटासा ब्रेक. बघत रहा ABP माझा. ABP माझामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ते अशोक खाडे यांच्याबरोबर, दास ऑफशोर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आपल्याबरोबर आहेत. अशोक खाडे सर, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. त्यांनी शून्यातून जे विश्व उभं केलं आहे, मराठी माणूस उद्योग करू शकत नाही या कल्पनेला त्यांनी छेद दिला आहे, त्यांच्याशी चर्चा करतोय. आपण त्यांच्या बालपणाकडे जाऊयात, कशा पद्धतीनं बालपण गेलं आणि मग ते मुंबईत कसे आले ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सर, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यात तासगाव जे चर्चेत असलेला तालुका आहे त्या तालुक्यातल्या एका छोट्याशा गावचे तुम्ही आहात. कशी सुरुवात आहे बालपणची? कशा पद्धतीची कौटुंबिक पार्श्वभूमी होती की तुम्ही तिथून उद्योगाचं स्वप्न बघितलं? तसं म्हणजे तालुका तासगाव, जिल्हा सांगली आणि मुक्काम पोस्ट पेड म्हणून तासगावपासून एक 20 किलोमीटरवर गाव आहे माझं. बरं. त्या गावामध्ये मी जन्माला आलो. जन्माला आल्यानंतर मी ॲक्च्युली अस्पृश्य समाजामध्ये चांभार ह्या जातीत जन्माला आलो. बरं. आणि त्यावेळेला ते गावच्या अस्पृश्यता वगैरे फारच कडक होत्या एकदम अगदी. आणि त्यातून बाहेर जात असताना मी माझे वडील कशा पद्धतीने गावामध्ये राबले, कशा पद्धतीने ते चावडीमध्ये गेले, कशा पद्धतीने ते ग्रामपंचायतीमध्ये बसले, अगदी मला जवळून माहीत आहे. आणि तिथे माझा गावी असं काही उत्पन्न नव्हतं आमचं एकदम अगदी. म्हणजे 3 एकराची कोरडवाहू शेती होती. वडील गावचे गावकी करायचे आणि त्याच्यातून जे मिळणारं काय अन्नधान्य किंवा कोणाच्या दिलेल्या भाकरी किंवा असा प्रकार असायचा त्याच्यात त्यांनी आमचं उदरनिर्वाह करत असे एकदम. मग शाळा तर अशाच होत्या एकदम. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी गावामध्येच झाली. 5वी, 6वी, 7वी गावामध्ये शिकलो. मग त्यानंतर शिक्षणासाठी पुढे काहीच नव्हतं म्हणून मग मी तासगावला.
पण 7वीपर्यंत जो काळ होता माझा, तो मात्र माझा इतका गरिबीत गेला की काय विचारायची सोय नाही एकदम. म्हणजे मला एक वेळाला आठवते की श्रावण महिन्यामध्ये आम्ही काहीसुद्धा खाऊ शकलो नाही. माझ्या आईने फक्त आम्हाला हुलगे शिजवले, मकाची कणसं शिजवली आणि खायला दिलं आणि झोपायला सांगितलं. म्हणजे इथंपर्यंत दिवस मला आठवतात एकदम. आणि तो श्रावण महिना होता आणि मला आईने सांगितलं की दळण गिरणीमध्ये ठेवलेलं आहे, आबाद जाऊन तेवढं ते दळण घेऊन येजा. माझी आई शेतातून भांगलून आली होती आणि मी ते दळण घ्यायला गेलो. पाऊस असल्यामुळे ते जरा ओसरटं झालं होतं एकदम अगदी आणि तो पिठाचा डबा घेऊन मी पडलो तिथं पाण्यामध्ये. आणि मग मी घरी आलो रडत. तेव्हा आई म्हणाली, अरे काय रडतोय? तर ती म्हणाली, अगं आई म्हणलं ते पिठाचा डबा पडला पाण्यामध्ये. आई म्हणले, आबा आज काहीसुद्धा घरात खायला नाही. आणि मग ती बघायला लागली शोधून काय मिळतोय का वगैरे काय, कारण पीठ नव्हतं, काहीच नव्हतं. मग ते एका नामदेव पाटील म्हणून गावात आहे, त्यांच्याकडे गेले. त्यांना म्हणले, मालक असं असं झालं म्हणे, काय मकाची कणसं किंवा हुलग्याच्या शेंगा आहेत का? तर ती म्हणाले, हां मकाची कणसं थोडी आहेत, हुलग्याच्या थोड्या शेंगा आहेत, हुलग्याच्या शेंगा घेऊन जा आणि म्हणे ते दे. तर त्या दिवशी मग ते हुलग्याच्या शेंगा मकाची कणसं खाऊन आम्ही झोपलो. जोक असा झाला, हे आमचं जे लहान भाऊ माझा सुरेश आहे, तो फार फार नॉटी होता एकदम. त्याला 4-4:30 वाजता भूक लागली आणि त्यानं आईला उठवलं आणि तो म्हणला, मला जेवायला पाहिजे आता. आई जेवायला काय देणार? त्यावेळेला मला आठवते आईने गाडग्यात मडक्यात इकडं तिकडं असणारं काय तर थोडंसं बी बियाणं असतं की नाही, मटकी तूर हे तसं मिक्स केलं आणि ते दळण जात्यावर तिथं दळलं आणि त्याला 5:30 वाजता भाकरी करून घातलेली मला आठवते. तुम्ही जे शाळेत जात होतात, तुम्ही अस्पृश्य समाजात जन्माला आले, अस्पृश्यता त्या काळात मोठ्या प्रमाणावर होती. तुम्हाला शाळेत वेगळं बसावं लागायचं, उंबरठ्यात बसवायचे असं ऐकू नये. तर कसा होता तो काळ आणि का उंबरठ्यात बसवायचे? ते गावचं ते ट्रॅडिशनच होतं त्यावेळेला. म्हणजे कदाचित आम्ही सर्व अस्पृश्य मुलं वरांड्यामध्ये बसत होतो खाली एकदम अगदी. आम्हाला वर बसायला अलाउडच नव्हता तेवढा आणि सर्वच बसायचो आम्ही. मी महार मांग चांबार हे सगळेच खाली बसायचे एकदम मध्ये. त्यापैकी मी एक होतो एकदम बसणारा खाली. आणि त्यावेळेला आम्हाला समजायचं नाही की आम्हाला का खाली बसवले, आम्हाला वर का बसून देत नाहीत, काय समजायचं नाही. कारण आम्ही बाहेर आलो की कबड्डी खेळताना, हुतू खेळताना किंवा कुठे पोहायचं असं वगैरे तर आम्ही सगळी मुलं एकत्र करत असो. शाळेमध्ये बसताना मात्र आम्हाला असं बसायला लागायचं. तुम्ही शाळेत खूप चांगले मार्क्स मिळवले होते असं ऐकलं मी. तर मग किती 100पैकी 100 मार्क तुम्हाला गणितात मिळाले असं मी ऐकून आहे. मी तासगावला असताना मला फारच एकदम अगदी ज्या तऱ्हेचे शिक्षक मिळाले, मला ज्या तऱ्हेचे मला ती शाळा मिळाली तासगाव भारतीय विद्या मंदिर, त्या शाळेने खरं म्हणजे माझं आयुष्य मोठं केलं एकदम. म्हणजे त्या शाळेत मी सर्व शिकलो एकदम आधी. त्या शाळेतला पण मी आणि सुरेश बोर्डिंगलाच होतो आम्ही. बोर्डिंगला पण तिथे आमचे खूप हाल झाले. आम्हाला सकाळी आणि संध्याकाळी 2च वेळ जेवायला होतं तिथे आणि 1 चपाती संध्याकाळी आणि 1 चपाती संध्याकाळी अशा वेळेला काय प्रमाण होतं एकदम आधी. माझी SSC झाली ती 72च्या दुष्काळामध्ये झाली. बरं, 72च्या दुष्काळामध्ये म्हणजे सर्व काही खरंच नाही एकदम आधी. म्हणजे माझ्याकडे एक पेन आहे, तो पेनला मला 4 आण्याची नीप नाही घालता आली. म्हणजे एवढ्यापर्यंत दुष्काळ बेकार होतो. पेन तुम्ही अजूनही सांभाळून ठेवला ऐकून? अजूनही माझ्या टेबलावर असतो तो, अजूनही टेबलावर असतो, अजूनही तोच पेन आहे, तीच नीप आहे त्याला घातलेली मी. आणि अशा अवस्थेमध्ये मला सावरड्याच्या का फाटला आणि 6 महिने दत्तक घेतला एकदम आधी. मला बोरगावच्या सरांनी मला पॅन्ट आणि शर्ट शिवलं एकदम आधी. माझी पॅन्ट फाटली होती, माझ्यावर लेंगा फाटला इथे एकदम आधी. आणि अशा अवस्थेमध्ये मी SSCला मी बसलो आणि SSCला मला खूप चांगले मार्क्स मिळाले एकदम अगदी. म्हणजे काही नसताना मला झोपायला काहीसुद्धा नव्हतं. मी एका स्टेअरकेच्या लाईटखाली झोपायचो कारण ती रात्रभर लाईट तिथं असायची आणि ती परशी गार लागते म्हणून मी करंजाचे पाला त्याच्या खाली पाला टाकायचो आणि त्याच्यावरती पट्टी टाकायचो आणि त्या करंजाच्या पाल्यावर झोपायचो. आणि 5:30-6 वाजले की मुलं येतील म्हणून मी तो कंदाचा पाला शाळेच्या बाहेर नेऊन टाकायचो. म्हणजे असे जवळजवळ मी हिवाळ्यातले नाही म्हणा तर 1-2 महिने तर तसे काढले असतील एकदम. आणि एक चादर होती माझ्याकडे, दुसरी चादर माझ्याकडे नव्हती म्हणून मग मी सुरेशची एक चादर, माझी एक चादर आणि तिसऱ्या मुलाची एक चादर, असे आम्ही 3 चादर एकत्र करायचो. आणि जो जाडजूड मुलगा आहे हॉस्टेलमधला त्याला मध्ये घालायचो आणि सुरेश त्या बाजूला झोपायचं, मी ह्या बाजूला झोपायचो. असा दिवस, असा रात्र काढायचो. काय रात्री आणि काय कष्टाचे दिवस गेलेत ते तुमच्या या पूर्ण प्रवासातून पाहायला मिळतात. आणि जे एक विश्व तुम्ही उभं केलं आहे आज, 2 आयुष्य मुख्यतः तुम्ही जगताय. अत्यंत गरिबीचं आयुष्य आणि त्यानंतर अत्यंत ऐश्वर्याचं आयुष्य. आज BMW पासून जवळजवळ सगळ्याच जागतिक दर्जाच्या गाड्या तुमच्याकडे आहेत, जागतिक दर्जाच्या अशा फॅसिलिटीज असलेलं कार्यालय. तर सर तुमचं हे जे स्ट्रगल आहे आयुष्यातलं, ज्या पद्धतीनं तुम्ही शून्यातून विश्व उभं केलं आहे, त्या संदर्भातला धडा शालेय शिक्षणामध्ये जागतिक पातळीवर एका देशामध्ये शिकवला जातो. आपण तुमच्याकडून ते जाणून घेऊ की कशा पद्धतीनं. आणि न्यूयॉर्क टाइम्सनंही तुमच्यावर एक मोठा आर्टिकल गेल्या काळामध्ये लिहिलं, एक लेख लिहून आला तुमच्याबद्दल, त्याबद्दलही जाणून घेऊ. पण त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक. बघत रहा ABP माझा.
एबीपी माझामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती अशोक खाडे यांच्याबरोबर, मॅनेजिंग डायरेक्टर दास ऑफशोअर्स. शाळेत जायला स्वतःची अशी एक पॅन्टही नाही अशी परिस्थिती होती. पांघरायला चादर नव्हती. मुंबईत आल्यावर राहायला घर नव्हतं. कोणत्या तरी जिन्याखाली आयुष्य काढलं आणि स्वप्न बघितलं एक मोठं विश्व उभं करण्याचं. आज ते उभं राहिलंय. अशोक खाडे सर आपल्याबरोबर आहेत. ज्या जागी आपण उभं आहोत त्या जागेवर तुम्ही सुरुवात केली आणि आज बलाढ्य अशी ही संस्था जी आहे ती उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेला उद्योग उभा केला त्यावेळेला सर्वात अगोदर समस्या असते ती नेटवर्किंगची. तुमचं नेटवर्क आहे का? तुम्हाला काम कसं मिळणार? एखादी उद्योग करायचा तर हे नेटवर्क कसं तयार झालं? कशा पद्धतीनं या लोकांशी संपर्क साधला? नेटवर्क म्हणजे ज्यावेळेला माझे मोठे बंधू अण्णासाहेब काम करत होते माझगोडामध्ये, त्यावेळेला माझा लहान भाऊ पण तिथे काम करत होता इथे आणि इंजिनियर्स इंडिया लिमिटेड त्यावेळेला इन्स्पेक्शन ऑथॉरिटी होती. बरं. इंजिनियर्स लिमिटेड. त्यामुळे ह्या माझ्या दोघा भावांचं स्किल आहे ते त्याला खूप माहीत होतं एकदम. आणि ते स्किल इतकं माहीत होतं की कदाचित माझ्या म्हणजे मोठ्या बंधूंचा वेल्डिंगमध्ये हात तर अख्ख्या माझगोडामध्ये कोणी पकडू शकत नव्हते. किंवा लहान भाऊ जो सुरेश आहे माझा, हां, त्या सुरेश बरोबर पण कोणी कॉम्पिटिशन देऊ शकत नव्हतं एकदम. बरं. त्यामुळे ते नेटवर्किंग ऑलरेडी झालं आमचं एकदम मध्ये. ज्यावेळेला आम्ही दास ही कंपनी काढली, दास दत्ता अशोक आणि सुरेश ह्या नावाने, हो हो, त्यावेळेला नेटवर्किंग ऑलरेडी झालं की अरे हे फार कष्टाळूपूर आहेत, फार इमानदार मुलं आहेत, फार हार्ड वर्किंग आहेत. त्यामुळे ते आमचा जो माझगावमधला जो काम करण्याचा गुडविल होता तो तसाच्या तसा आम्ही उचलला आणि इकडे बिझनेसमध्ये आणून ठेवला. मराठी माणूस जो आहे तो एखाद्या उद्योगात व्यापारात जाताना अडखळतो, काचरतो. त्याला भीती वाटते की आपण उद्योग करावा की नाही करू. काय कारण वाटतात तुम्हाला? कुठे कमी पडतो मराठी माणूस हे करताना? मला वाटते सर्वसाधारण मराठी माणूस असं म्हणण्याचा काय तसा मला नाही वाटत की तसा तो बिझनेस आणि मराठी माणूस, बिझनेस आणि गुजराती माणूस, गुजरात आणि मराठी माणूस हा तसा फरक नाही आहे. फक्त आपल्याकडे रिस्क घेण्याचे फॅक्टर फार कमी असतात एकदम. दुसरी गोष्ट आपल्याकडे असणारी घरची संस्कृती त्याला बराच कारणीभूत असते. करेक्ट. आपल्या घरी सोमवारचा उपवास असतो, आपल्या घरी शनिवारचा उपवास असतो, आपल्या घरी आषाढीचा उपवास असतो, आपल्या घरी एकादशी असते, आपल्या घरी श्रावण महिन्यामध्ये निरनिराळ्या पाठ चालतात. त्यामुळे आपली एक अशी धाडस करण्याची जी वृत्ती असते ती फार कमी असते एकदम आधी. तुम्ही चाकोरीबद्ध वातावरणात वाढलेलं असतं एकदम आधी. त्यामुळे चाकोरीच्या बाहेर हटके ज्याला बिझनेसला जे नेचर लागतं ते तुमचं तयार झालेलं नसतं एकदम. असं आहे. दुसरी गोष्ट मराठी माणसाची ख्याती आहे की मराठी माणूस हा बिझनेस मागे करू, पुढे करू, मोठा करू, छोटा करू, पण त्याची जी ऐपत आहे ना ती इतर कुठल्याही माणसापेक्षा फार मोठे आहे. हे मी अगदी छातीवर हात ठेवून सांगतो एकदम. म्हणजे तू मराठी आहेस एवढं जरी कोणी ऐकलं समोरच्याने तर तो सांगतो की हां अरे ये तो यार बहुत अच्छा रहेगा यार, ये तो करेगा मालूम है, ये खुद का घर बेचेगा लेकिन दुसरे का कर्जा मिटा लेगा. विश्वासार्हता आहे मराठी माणसाची. खूप छान. आज मोठं नाव आहे जागतिक पातळीवरचं कंपनीला. आज भारतीय आणि जगातल्या अशा कोणत्या बलाढ्य कंपन्या आहेत ज्या तुमच्या क्लायंट आहेत? माझ्या जगातल्या बलाढ्य कंपन्यांपैकी आपल्या भारतातले लार्सन ट्यूब्रो आहे, त्यानंतर मॅकडॅमॅट आहे अबुधाबीला, त्यानंतर NPCC आहे, ओके, पेट्रोफॅक आहे, त्यानंतर हुंडाई आहे, सॅमसंग आहे. अशा बऱ्याच कंपन्या आहेत एकदम आधी. ऑइल कंपन्या ज्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणावर काम करता. मग ONGC तर आमचं मेन क्लायंट आहे एकदम. मुख्यतः दास ऑफशोअर्स म्हणजे समुद्रात अशा पद्धतीचं कशा पद्धतीचं काम असतं तुमचं ऑफशोअर्स म्हणजे? आम्ही समुद्रामध्ये जे प्लॅटफॉर्म्स उभा राहतात हां तेल काढण्यासाठी, त्या प्लॅटफॉर्म्स आम्ही जॅकेट्स त्याला म्हणतात, त्याच्यावरती मेनडेक असतं, त्याच्यावरती हेलिडेक असतं. ते जॅकेट, मेनडेक, हेलिडेक आम्ही सर्व फॅब्रिकेट करतो. इन्स्टॉलेशन फक्त पोर्शन अजूनपर्यंत आपल्या भारताच्या बाहेर करतात. भारतामध्ये तशी सोय नाही आहे. आणि त्याचं रिवॅम्पिंग आम्ही करतो, मॉडिफिकेशन करतो, अपग्रेडेशन करतो. त्यामुळे समुद्रामध्ये तेल काढण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेला ज्या ज्या गोष्टी लागतात, इन्स्ट्रुमेंटेशनपासून ते कमिशनपासून ते इन्स्टॉलेशन ॲड देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही करतो. अगदी. एका छोट्याशा गावातून येऊन विश्व उभं केलं, वटवृक्ष उद्योगाचा हा उभा केला. आणि याच माध्यमातून फक्त आपण मोठं होणं नाही तर आपल्याबरोबर आपला कर्मचारी मोठा व्हावा. साधारण 4,000 ते 4,500 कर्मचाऱ्यांना अशोक खाडे आणि कुटुंबियांनी दास ऑफशोअरच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. आणि आमच्यासाठी एक प्रेरणा या निमित्तानं उभी केली आहे की अगदी सामान्य कुटुंबात जन्माला आलेलो असलो, जातीनं अस्पृश्य असलो तरीही जगात मोठा होता येतं. उद्योगासाठी कोणी जात विचारत नाही, धर्म विचारत नाही. तिथे लागतात ते फक्त कष्ट आणि कष्ट करण्याची, रिस्क घेण्याची जर तयारी तुमची असेल तर
निश्चितपणे आपण सर्व मोठे होऊ शकतो. बघत रहा ABP माझा.